रोल्स थेरमचं स्टेटमेंट आपण काय पाहिलेलं आहे? रोल्स थेरमचं स्टेटमेंट, if f of x is continuous in closed interval a to b, differentiable in open interval a to b, f of a equal to f of b, then there exists a value c in interval a to b such that f dash of c equal to 0. पहिल्या तीन कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर रोल्स थेरम व्हेरीफाय होतं. या तीन कंडिशन्स म्हणजे फंक्शन कंटिन्युअस पाहिजे, डिफरन्शिएबल पाहिजे आणि एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी पाहिजे. तर सी हे अशी व्हॅल्यू ए आणि बी या इंटरमध्ये असेल की ज्यासाठी एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0 येतो. सेकंड थेरम और नेक्स्ट थेरम इज द लॅग्रेंजेस mean value theorem, or it is also sometimes called only the mean value theorem. Mean value theorem or Lagrange's mean value theorem. In short, it is denoted or written as LMVT, Lagrange's mean value theorem. Now here, statement for this mean value theorem is such that if f of x is a function such that number one, f of x is continuous in closed interval a to b, ये पहली कंडीशन है. f of x is differentiable in open interval a to b. ये दोन कंडिशन सेम आणि नंतर डायरेक्ट देन रोल्स थेरम मध्ये आधी तीन कंडिशन होत्या आणि नंतर देन. तीन कंडिशन्स म्हणजे त्यातल्या या दोन कंडिशन्स तर सेमच आहेत. फक्त त्यात तिसरी जी कंडिशन होती एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी, त्या कंडिशनची इथे आवश्यकता नाही. त्या कंडिशन ऐवजी डायरेक्ट थेरम. देन there exists a value x equal to c belongs to a comma b in open interval. म्हणजे x ची अशी एक व्हॅल्यू c असेल a आणि b च्या मध्ये such that f of b minus f of a upon b minus a equal to f dash of c. रोल्स थेरम नुसार f dash of c equal to 0 असतो. पण ते कधी जर f of a equal to f of b असेल तर यात पहिल्या दोन कंडिशन्स तर सेम झाल्या. पण इथे f of a equal to f of b ही कंडिशन नाहीये. त्याऐवजी f of b minus f of a अपॉन b मायनस a इक्वल टू काय असेल f डॅश ऑफ c. आता जर समजा f of a आणि f of b सेम असतील
तर हे न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन काय येईल, 0 येईल. म्हणजे एफ डॅश ऑफ सी काय होऊन जाणार, 0 होऊन जाणार. मीन्स देअर एक्झिस्ट ए व्हॅल्यू सी इन बिटवीन ए अँड बी. ए आणि बीच्या मध्ये सी ही अशी व्हॅल्यू असणारच आहे. मग ते रोल्स थेरम जरी असेल किंवा मीन व्हॅल्यू थेरम जरी असेल, दोन्ही थेरमनुसार ए आणि बीच्या मध्ये एक व्हॅल्यू अशी अवेलेबल असते की ज्यासाठी एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू काय येते, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. फक्त रोल्स थेरमनुसार ती व्हॅल्यू 0 येते, कारण त्यात हे दोन इक्वल असतातच. पण जरी हे दोन इक्वल नसतील, म्हणजे रोल्स थेरम रॉंग आहे असं नाही किंवा हे थेरम रॉंग आहे असं नाही, दोन्ही थेरम्स करेक्ट आहेत आणि दोन्ही थेरम्स मॅच आहेत एकमेकांना. की जर रोल्स थेरमची कंडिशन काय, एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम पाहिजेतच. जर ते सेम असतील तर एफ डॅश ऑफ सी काय येणार, 0 येणार. पण एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी जर सेम नसतील तर काय, रोल्स थेरम नुसार एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी इक्वल पाहिजेत. ते इक्वल असतील तर एफ डॅश ऑफ सी काय येतो, 0 येतो. पण जर ते इक्वल नसतील तर एफ डॅश सी ची व्हॅल्यू काय असते, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए, दॅट इज गिव्हन बाय मीन व्हॅल्यू थेरम. म्हणजे रोल्स थेरम हे आपण कधी अप्लिकेबल असू शकतं, फक्त एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी इक्वल असतील तरच. आपण काही एक्झाम्पल पाहिले त्यात रोल्स थेरमच्या कंडिशन सॅटिस्फाय होत नाहीत. पहिल्या दोन कंडिशन फक्त सॅटिस्फाय होतात, पण एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी ही तिसरी कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. मग ती कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर एफ डॅश ऑफ सी 0 येईल. पण जर ती कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर मात्र एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू काय असेल, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए, that will be the value of f dash of c. Means this is the theorem given for any function which is continuous and differentiable in the interval a to b. रोल्स थेरम मध्ये फक्त एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी असेल तरच ते रोल थेरम ऍप्लिकेबल होतं. पण मीन व्हॅल्यू थेरम हे कोणत्याही फंक्शनला ऍप्लिकेबल असेल, त्यांनी फक्त या पहिल्या दोन कंडिशन सॅटिस्फाय करणं आवश्यक आहे. या दोन कंडिशन म्हणजे फंक्शन कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल पाहिजे इंटरवल मध्ये. जर ते डिफरन्शिएबल किंवा कंटिन्युअस असेल तर एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू काय असेल, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. Write down this statement first. If f of x is a function, as it is लिहून घ्या समोरचा.
या क्वेश्चन, verify Lagrange's mean value theorem. Lagrange's mean value theorem for the function f of x equal to log x, f of x equal to log x on closed interval 1 comma e, on closed interval 1 comma e. आता यामध्ये 1 comma e या इंटरवल मध्ये सगळ्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह असतील. e means the natural base of logarithm Neperian base, त्याची व्हॅल्यू ही अप्रॉक्सिमेटली असते 2.17, means it lies in between 2 to 3. 2.17 ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. 1 पासून e पर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यूज कशा आहेत, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत. म्हणजे या प्रत्येक व्हॅल्यूसाठी लॉग एक्झिस्ट होतो. लॉग ओनली डज नॉट एक्झिस्ट फॉर 0 अँड निगेटिव्ह व्हॅल्यूज. 0 किंवा निगेटिव्ह व्हॅल्यूजसाठी लॉग एक्झिस्ट होत नाही. पण दिलेल्या इंटरवल मधल्या सगळ्या व्हॅल्यूज कशा आहेत, पॉझिटिव्ह, म्हणजे त्यांचा लॉग एक्झिस्ट होतो. सो इट इज कंटिन्युअस इन द इंटरवल 1 to e. f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह जर आपण घेतला, log x चा डेरिव्हेटिव्ह येईल 1 अपॉन x. 1 अपॉन x ही व्हॅल्यू फक्त 0 या ठिकाणी एक्झिस्ट होत नाही. f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह log x, f ऑफ x म्हणजेच log x, याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. 1 अपॉन x ही व्हॅल्यू फक्त एकाच ठिकाणी एक्झिस्ट होत नाही. ती व्हॅल्यू म्हणजे x इक्वल टू 0 ला या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत नाही. पण x इक्वल टू 0 ही व्हॅल्यू 1 to e या इंटरवल मध्ये येते का? म्हणजेच 1 पासून e पर्यंत या कंप्लीट इंटरवल वरती फंक्शन कसं आहे, कंटिन्युअसही आहे आणि डिफरन्शिएबल पण आहे. f of x is continuous as well as differentiable in the interval 1 comma e. So here, first of all, this one is the given function. First condition, f of x is continuous in the closed interval 1 to e. F of x is continuous in closed interval 1 to e. Second condition, f of x is differentiable in open interval 1 to e. म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय झाले. आपण रोल्स थेरम मध्ये दोन प्रकारचे क्वेश्चन पाहिलेले आहेत. एक म्हणजे व्हेरीफाय रोल्स थेरम आणि दुसरा म्हणजे चेक वेदर द कंडिशन्स फॉर रोल थेरम आर सॅटिस्फाईड ऑर नॉट. यामध्ये जर असा क्वेश्चन विचारला, चेक वेदर द कंडिशन्स फॉर लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम आर सॅटिस्फाईड ऑर नॉट, तर त्याचं सोल्युशन फक्त इथपर्यंतच राहील. कारण यात तिसरी कंडिशन नाहीये. एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी ही तिसरी कंडिशन नाहीये, फक्त दोनच कंडिशन आहे. सो हियर therefore conditions for Lagrange's mean value theorem are satisfied. Lagrange's mean value theorem च्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. आता यामध्ये जर कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर थेरम काय असतं, f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a. Then
f of b minus f of a upon b minus a equal to f dash of c, किंवा आपण f dash of c लेफ्ट साइडला लिहू शकतो. therefore f dash of c, f dash of c ची व्हॅल्यू f of b, b म्हणजेच या ठिकाणी f of e minus f of 1 upon e minus 1. इंटरवल दिलेले आहे 1 to e. f of b म्हणजेच f of e, f of a म्हणजेच f of 1 इक्वल टू दिलेल्या फंक्शन मध्ये x इक्वल टू e जर आपण सबस्टिट्यूट केला तर f of e मिळेल. f of e म्हणजे या फंक्शन मध्ये x इक्वल टू e सबस्टिट्यूट करा, दॅट इज log e मायनस log 1. f of 1 फाइंड करताना x च्या जागी 1 सबस्टिट्यूट करावं लागेल, डिवायडेड बाय e मायनस 1. log e ची किंमत काय असते, सो f dash of c इक्वल टू log e ची किंमत 1 मायनस log 1 ची किंमत 0 अपॉन e मायनस 1. आणि म्हणजेच f dash of c काय मिळाला, f dash of c is equal to 1 upon e minus 1. Let this is equation number 1. What is Lagrange's mean value theorem? If the two conditions are satisfied, then there exists at least one value c in the interval 1 to e for which f dash of c will have the value 1 upon e minus 1. 1, e या इंटरवल मध्ये c ही अशी एक व्हॅल्यू एक्झिस्ट होते की ज्या व्हॅल्यू साठी आपण f dash of c इक्वल टू f of b minus f of a upon b minus a असं लिहू शकतो. यात आपण पहिल्यांदा त्या कंडिशन नुसार f dash of c फाइंड केलाय. आता हाच f dash of c आपण आणखी एका प्रकारे फाइंड करू शकतो, तो म्हणजेच f of x चा डेरिव्हेटिव्ह घेऊन डिफरन्शिएट f of x, डिफरन्शिएट f of x with respect to x. f dash of x ची किंमत काय येईल, log x चा डेरिव्हेटिव्ह, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. मग यावरून f dash of c काय होईल, f dash of x आहे 1 अपॉन x. मग f dash of c काय होईल, 1 upon c. That is the second value of f dash of c equal to 1 upon c. f dash of c ची एक व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे मेन व्हॅल्यू थेरम वरून, आणि एक व्हॅल्यू डायरेक्ट फंक्शन वरून फाइंड केलेली आहे. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x, आणि त्यावरून f dash of c मिळाला 1 upon c. इक्वेशन 1 ची लेफ्ट साइड आहे f dash c, आणि इक्वेशन 2 याचीही लेफ्ट साइड आहे f dash of c. म्हणजेच आपण फ्रॉम 1 and 2 काय लिहू शकतो, 1 upon c इक्वल टू 1 upon e मायनस, दोन्ही साइडचा जर रेसिप्रोकल घेतला तर c इक्वल टू काय येणार, e मायनस 1. आता व्हेरीफाय काय करायचंय, फक्त c ही जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे e मायनस 1, ही व्हॅल्यू दिलेल्या इंटरवल मध्ये आहे किंवा नाही ते फक्त चेक करायचं. c इक्वल टू काय मिळालाय, e मायनस 1. e मायनस 1 ही व्हॅल्यू दिलेले इंटरवल म्हणजेच 1, e यामध्ये आहे की नाही ते पाहायचं. पहा, सिन्स e इक्वल टू काय अप्रॉक्सिमेटली लाईज इन बिटवीन 2 to 3, 2.17 किंवा 2 to 3 ही व्हॅल्यू असते.
2.17 मायनस 1 तो काय येणार 1.17. 1.17 ही व्हॅल्यू 1 आणि ई या दोन्हीच्या मध्ये असेल, बरोबर आहे. therefore e minus 1 belongs to the open interval 1 comma e. E minus 1 belongs to open interval 1 comma e. पण e minus 1 म्हणजे c, therefore c belongs to open interval 1 comma e. जर ही व्हॅल्यू त्या इंटरवल मध्ये नसती तर आपण म्हणलं असतो लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम इज नॉट सॅटिस्फाईड. पण ती व्हॅल्यू त्या इंटरवल मध्ये आहे आणि त्या इंटरवल मध्ये ती व्हॅल्यू येणारच, हे लक्षात ठेवायचं. जर पहिल्या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर तिसरी कंडिशन सॅटिस्फाय होतेच. हे थेरम आपण व्हेरीफाय करतोय ते करेक्ट आहे की नाही. ते करेक्ट आहेच आहे. त्यांनी खूप अभ्यास करून ते थेरम दिलेलं आहे. त्यामुळं थेरम करेक्ट आहेच आहे. आपल्याला फक्त चेक करून पाहायचं ते करेक्ट आहे की नाही ते. पण यात C belongs to 1 comma E, it means that there exists at least one value of C in the interval 1 comma E. किंवा हे जरी नाही लिहिलं डायरेक्ट आपण लिहिलं आपण C belongs to 1 comma E, hence Lagrange's mean value theorem is satisfied. एवढं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. देर इज एक्झिस्ट ॲटलिस्ट वन व्हॅल्यू तर नाही, कारण ते आपण डायरेक्ट या नोटेशन फॉर्ममध्ये लिहिलं आहे. C belongs to 1 comma E.
नेक्स्ट क्वेश्चन तोच आहे. व्हेरीफाय लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. Lagrange's mean value theorem for the following functions. यामध्ये f of x इक्वल टू दिलेला आहे x into bracket 2 minus x for x belongs to 0 to 1. F of x is now polynomial function. जर polynomial function असेल तर ते continuous आणि differentiable असणारच. So conditions are satisfied. As f of x पॉलिनॉमियल का x ने जर मल्टिप्लाय केला तर 2x मायनस एक्स स्क्वेअर. डिनॉमिनेटरला कुठलीही टर्म नाहीये. f of x इज पॉलिनॉमियल फंक्शन. Therefore f of x is continuous in closed interval 0 to 1. F of x is differentiable in open interval 0 to 1. F of x is continuous and differentiable. Therefore, conditions for Lagrange's mean value theorem are satisfied. जर कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर f of b minus f of a upon b minus a इक्वल टू काय असेल f dash of c. म्हणजेच f dash of c ची व्हॅल्यू f of b म्हणजेच इथे 1 f of 1 मायनस f of a म्हणजे f of 0 अपॉन 1 मायनस 0 इक्वल टू f of 1 फाइंड करताना x ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट 1 into 2 minus f of 1 फाइंड करत असताना x इक्वल टू 1 सबस्टिट्यूट केला दिलेल्या फंक्शन मध्ये. सो f of 1 is 1 into 2 minus 1 मायनस f of 0 फाइंड करण्यास दिलेल्या फंक्शन मध्ये x इक्वल टू 0 साठी काय व्हॅल्यू मायनस 0 या ठिकाणी 0 येईल इंटू 2 मायनस 0. that is डिनॉमिनेटरची टर्म 1 मायनस 0 म्हणजे 1 इक्वल टू 2 minus 1 1 upon 1 of c. f dash of c ची व्हॅल्यू 1 येईल. दॅट इज इक्वेशन नंबर 1.
f dash of c equal to f of 1 minus f of 0 upon 1 minus 0. f of 1 फाइंड करण्यासाठी x ची व्हॅल्यू यात 1 सबस्टिट्यूट केली. 1 into 2 minus 1 that is 1. आणि f of 0 फाइंड करण्यासाठी x equal to 0 सबस्टिट्यूट केला. f dash of c ची व्हॅल्यू मिळाली 1. पण f dash of c ची व्हॅल्यू आपण डिफरन्शिएशन ने पण घेऊ शकतो. सो हियर as f of x equal to x into 2 minus x. याला आपण डायरेक्ट डिफरन्शिएट केलं तर u इंटू विचार वापरावं लागेल. पण त्यापेक्षा जर x न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला f of x equal to 2x minus x square and now differentiate this with respect to x. We get f dash of x equal to 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 मायनस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. यावरून f dash of c ची व्हॅल्यू काय येईल? Therefore f dash of c equal to 2 minus 2c, that is equation number 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यावरून c ची व्हॅल्यू फाइंड करायची. Therefore from 1 and 2, 1 equal to f dash of c ची किंमत 1 आलेली आहे इक्वेशन 1 मध्ये. 1 equal to 2 minus 2c, 2c लेफ्ट साइडला घ्या, 1 राईट साइडला, that is equal to 2 minus 1 equal to 1. 2 डिवाइड घेतला राईट साइडला, c इक्वल टू काय तो 1/2 किंवा आपण c इक्वल टू 0.5 पण लिहू शकतो. आता 0.5 ही व्हॅल्यू 0 आणि 1 च्या मध्ये येणारच. 1/2 lies in between 0 and 1 and therefore 0.5 belongs to open interval 0 to 1, that is c belongs to open interval 0 to 1 and hence Lagrange's mean value theorem is satisfied. म्हणजे यात फक्त पहिल्या दोन कंडिशन्स, नंतर मीन व्हॅल्यू थेरम वरून f dash of c ची किंमत काढायची. ते एक इक्वेशन. जनरल प्रोसेस काय हे लक्षात घ्यायचं. प्रॉब्लेमचे फंक्शन फक्त बदलत जातात. जनरल प्रोसेस काय की आधी कंटिन्युअस डिफरन्शिएबल ते तर व्हेरीफाय म्हटल्यानंतर असतातच त्या दोन कंडिशन. मीन व्हॅल्यू थेरम वरून आधी f dash of c ची किंमत काढायची या फॉर्म्युलावरून आणि डिफरन्शिएट करून एक f dash of c ची किंमत काढायची. त्या दोन व्हॅल्यू इक्वेट करून c ची किंमत मिळेल. ती c ची किंमत फक्त दिलेल्या इंटरवल मध्ये आहे किंवा नाही ते चेक करायचं. That is the general process to verify this mean value theorem.